स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो. ते आहेत ना, ते फोटो घ्यायचे आहेत. आपण हे घेऊ शकतो. हे पहा, त्यामुळे हे सुद्धा पुस्तक मी व्हिडिओसाठी वापरत असते. तर हे माझे कोणते पुस्तक आहेत व्हिडिओ बनवण्यात. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो. जास्त विचार करत हे काही फेक नाहीये. जे पण मी आतापर्यंत व्हिडिओ बनवले आहेत ना, ते एकदम बरोबर आणि योग्य पद्धतीचेच आहेत. हाय हॅलो नमस्कार, गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपला चेहरा न दाखवता सुद्धा आपण महिन्याचे 15, 20, 25, 30, 50, 60 हजार रुपये असे कमवू शकतो. ते कसे, तेच मी आज तुम्हाला माझा लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला दाखवणार आहे. जेणे की मी मागे 1-2 व्हिडिओ टाकलेले आहे आणि खूप जणांचे असे कमेंट आलेले आहे की हे चुकीचं आहे, हे खोटं आहे, असं काही होत नसतं, तुम्ही फसवताय, व्ह्यूज घेण्यासाठी तुम्ही असे खोटे थंबनेल लावून खोटे व्हिडिओ तुम्ही दाखवताय. तर नाही फ्रेंड्स, हे सर्व काही शक्य आहे आणि युट्यूबची पॉवर खूप आहे. तर मी तेच तुम्हाला आज सांगणार आहे की आपण आपला चेहरा न दाखवता सुद्धा, जसं मी आता तुम्हाला लाईव्ह बोलत आहे ना, प्रत्यक्षात तसं न करता आपण फक्त आपल्या कलाकारीने आपण व्हिडिओ बनवून युट्यूबवरती जर टाकले ना, तर आपल्याला खूप छान प्रकारे आपली इन्कम होऊ शकते. जर तुम्ही कोठेही जॉब करत असाल तर तुम्हाला कमीत कमी 8 तासाचा जॉब असतो आणि त्या 8 तासासाठी तुम्हाला सगळी प्रिपरेशन पहिले आदल्या दिवशीच करावी लागते आणि परत जाण्या येण्याचा जो असतो तो वेगळा वेळ. म्हणजे नाही म्हटलं ना तरी एक 10 ते 11 तास आपण पकडून चालू. तेवढी मेहनत करूनही आपल्याला ना दुसऱ्याकडे हात पसरावे लागतात. कालच आम्ही शाळेत गेलेलो, मेलच्या स्टाफचं मी असं पाहिलं की महिनाभर काम करून ते असे लाईनीला लागलेले आणि पाकिटमध्ये त्यांना त्यांचा पेमेंट मिळत होता. क्षणासाठी असं वाटलं की अरे किती वाईट परिस्थिती आहे. आपलं एवढं एज्युकेशन असून, एवढं सगळं हे असून आपल्याला असं जर थांबावं लागत असेल महिनाभर काम करून त्या कामाचा परतावा घेण्यासाठी, तर ह्यापेक्षा वाईट हे कोणतीच नाही. तर दुसऱ्याच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःच्या मनगटीवर विश्वास ठेवा आणि तुम्ही मेहनत करा, काम करा. नक्कीच तुम्ही त्यात यशस्वी व्हाल. आणि तीच गोष्ट मी करत आहे. एवढं एज्युकेशन असून सुद्धा ज्या बेसिक गरजा होत्या किंवा ज्या माझ्या जबाबदाऱ्या होत्या त्या मी इथपर्यंत चोखपणे पार पाडल्या आहेत. आणि इथून पुढे आता मुलं मोठी झालेली आहेत, माझी थोडीशी जबाबदारी कमी झालेली आहे. तर मी आता युट्यूबने ना जास्त नाही पण माझ्या ज्या गरजा आहेत ना त्या मी पूर्ण करून माझ्या मिस्टरांना मदत मी करत आहे आणि मला खूप असं प्राऊड फील होत आहे या गोष्टीचं. शिवाय मी एकही दिवस असं लॉक लावून मी घराच्या बाहेर पडलेली नाही किंवा मुलांना कोणाच्या जवळ असं ठेवून मी बाहेर गेलेली नाही. सगळं घरातल्या घरात बसूनच. आणि असं काही नाही की तुम्ही प्रत्यक्षातच तोंड दाखवून व्हिडिओ बनवा, त्याचीही काही गरज नाही. काही ना परमिशन नसते की प्रत्यक्षात तुम्ही तोंड असं लाईव्ह दाखवून हे करा, तर त्याची काहीच गरज नाही. भरपूर असे चॅनल आहेत की ते असेच फेसलेस व्हिडिओ बनवून एकदम चांगल्या प्रकारची अर्निंग करत आहे. तर तीच आपण आज बघणार आहोत की कशा पद्धतीने मी माझी जी युट्यूब जर्नी मी सुरू केलेली आहे ना, आणि आज छान प्रकारे मी माझी अर्निंग घेत आहे. त्याची कसं ना कॅमेरा मागची हे सीन आज आपण पाहणार आहोत. तर चला आपण आता ते पाहूया. तर व्हिडिओ बनवण्याच्या पहिले मी ना सगळी रूम जी आहे ना ती बंद करून घेत असते, जेणे की बाहेरचा आवाज आपल्याकडे यायला नको पाहिजे. ह्या पद्धतीने जर आपण रूम बंद करून घेतली ना तर आपला आवाज जास्त बाहेर जात नाही. बाहेरचा जो गोंगाट असतो, गोंधळ असतो ना, तर तोही आपल्याला येत नाही आणि आपला व्हिडिओ ना एकदम नॉईज फ्री होतो, म्हणजे गोंगाटा विरहित होतो. तर हे पहा, हा ह्यांचा फोन आहे. हे पहा माझे 2 चिल्ले पिल्ले जे की मला व्हिडिओ बनवायला खूप मदत करतात. आणि हे आम्ही आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला युकट हे ऍप ओपन करायचं आहे. त्यामध्ये तुम्ही हे पाहू शकता, मी हे व्हिडिओ पहिले बनवलेले आहेत. तर आपल्याला सुरुवातीला हे न्यू प्रोजेक्ट मध्ये जायचं आहे. फोटोज मध्ये जाऊन आपल्याला सर्च मॅन मधून आपण जे फोटो डाउनलोड केलेले आहेत ना ते फोटो घ्यायचे आहेत. आपण हे घेऊ शकतो, हे पहा. आणि ह्या फोटोला आपण पाहिजे तितकं आपल्याला जेवढ्या मिनिटाचा व्हिडिओ बनवायचा आहे तेवढ्या मिनिटाचा आपण बनवू शकतो. ह्याला आपण म्हणजे पाहिजे तसं आपण ह्याचं हे करू शकतो. समजा ऍडजस्ट त्यांना करू शकतो, कमी जास्त असं ब्राईटनेस वगैरे जे पाहिजे ते मी एवढं काही डीप मध्ये सांगत नाही तुम्हाला. नंतर आपल्याला एक स्वामींचा फोटो घ्यायचा आहे, त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे आणि हा फोटो आपल्याला असा एक साईडला ठेवायचा आहे. आणि ह्या पण फोटोला आपल्याला त्याच्या लेंथ बरोबर न्यायचं, हे असं. ह्यालाही आपल्याला त्याच्या लेवलला नेऊन सोडायचं आहे आणि ह्याच टेक्स्टला आपण कॉपी करून घेऊ आणि परत आपण टेक्स्ट एडिट करून घेऊ. स्वामींचा आशीर्वाद तुला प्राप्त होणार.
ठीक आहे. आता हे आपण ऍडजस्ट करून घेऊ शकतो जे जसं पाहिजे तसं. आणि ह्याचा तुम्हाला जर फुल व्हिडिओ जर पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगा, जेणे की मला तुम्हाला बनवायला हे होईल. मी तुम्हाला त्यावरती सुद्धा हे करेल. ह्यालाही आपण ॲनिमेशन लावू शकतो. आता कसं मी तुम्हाला दाखवत आहे त्यामुळे थोडंसं असं फास्ट होत आहे, तर असं नाही होते. एकदम छान प्रकारे हे पहा, हा बेस तयार झालेला. हे पहा, तुम्ही पाहू शकता. हे पहा, हे अशा पद्धतीने मी बेस बनवून घेते आणि ह्याला व्हॉइस ओव्हर करण्यासाठी मी कसं करते ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला, आपल्या व्हिडिओचा बॅकग्राऊंड तयार झालेला आहे. आम्ही त्याला बेस म्हणत असतो. आणि नंतर ना ही पहा, हे रजिस्टर तुम्ही पाहू शकता. हे पहा, हे पूर्ण रजिस्टर मी असे लिहून भरलेले आहेत. आणि असे कित्येकही रजिस्टर आहेत जे की ना मी असे लिहिलेले आहेत. ह्याच्यावरती हे पहा, तुम्हाला हे दिसत असेल. मी ना पहिले असे लिहून घ्यायचे आणि नंतर हे ना मी वाचून नंतर व्हिडिओ बनवायचे. पण नंतर हे पहा, हे एवढे हे पुस्तक आहेत. हे सुद्धा मी ना अशी मला वाचनाची आवड आहे, त्यामुळे हे सुद्धा पुस्तक मी व्हिडिओसाठी वापरत असते. तर हे माझे कोणते पुस्तक आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी ते सुद्धा मला खूप कमेंट्स आलेले की तुम्ही स्क्रिप्ट कुठून घेता म्हणून. तर भरपूर जणांना कसं असं व्हिडिओवरती असं कमेंटमध्ये सगळ्यांना उत्तर देता येत नाही. जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही तेही मला कमेंट करून सांगा की कोणते पुस्तक वापरता म्हणून. मी त्यावरती भरपूर जर कमेंट्स आले ना तर मी नक्कीच व्हिडिओ बनवेल. तर ही एवढी पुस्तकं आहेत, अजून भरपूर अशी पुस्तके आहेत, पण मी जेवढे वरती आहेत तेवढे घेतलेले आहेत. तर चला, आपण आता ना मी कसं व्हिडिओ बनवते हे तुम्हाला मी दाखवते. तर हा आपला बेस बनून तयार आहे. ह्याच्यावरती आपल्याला व्हॉइस ओव्हर द्यायचा आहे. तर आपल्याला रेकॉर्ड करायचं आहे, तर रेकॉर्ड वरती आपण प्रेस करायचं आहे असं. श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो. जास्त विचार करत रडत बसू नकोस बाळा. येणाऱ्या गुरुवारपर्यंत तुला गोड आनंदाची बातमी मिळणार आहे. फक्त एकट्यात हा संदेश तू 2 मिनिट ऐक. नक्कीच तुला आनंद मिळणार आहे. सोड आणि माझ्यावर विश्वास ठेव. तू मागत असलेली इच्छा सर्व काही मी आज तुला पूर्ण करून देणार आहे. म्हणून जर तुम्ही तुमचे कर्म चांगले केले तर तुम्हाला त्याचे फळ सुद्धा तसेच मिळणार आहेत. झालं. तर अशा पद्धतीने मी व्हॉइस ओव्हर करते. नंतर ह्याला जर तुम्ही अजून पुढे हे केलं ना तर आता हे मी तुम्हाला ऐकून दाखवते. आपण फोन सायलेंट केलेला आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो. जास्त विचार करत रडत बसू नकोस बाळा. येणाऱ्या गुरुवारपर्यंत तुला गोड आनंदाची बातमी मिळणार आहे. फक्त एकट्यात हा संदेश तू 2 मिनिट ऐक. व्हिडिओ आपण सेव्ह करून घेऊया. 720 वरती हे बरोबर रिकमेंड करून घेतं. आपल्याला 100% होईपर्यंत सेव्ह करायचा आहे. आणि सेव्ह झाल्याच्या नंतर व्हिडिओ कसा अपलोड करायचा हे तर तुम्हाला माहितच असेल. तर बाहेर जाऊन इतकी दगदग करून दुसऱ्याच्या हातून पैसे घेण्यापेक्षा आपल्याला आपल्या हातून हे करायचं. डायरेक्ट आपल्या अकाउंट वरती डॉलर मधले पैसे आपल्या इंडियन करन्सीमध्ये जमा होऊन जातात. आणि कसं लाखावरती तर कोणीही कमवलो, पण डॉलर वरती कमवणं म्हणजे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि चला, एकदम असं दुसऱ्यावरती डिपेंड न राहता सेल्फ डिपेंड बना. आणि घरच्या घरी ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी असं चेहरा दाखवण्याचं आलं का, कोठे आवाज. आणि जर तुम्हाला आवाज सुद्धा नको असेल तर व्हॉइस चेंज म्हणून सुद्धा तिथे एक ऑप्शन राहतं, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. आणि एकदम चांगल्या पद्धतीने स्वतःही प्रेरित होऊ शकता आणि इतरांना सुद्धा प्रेरित तुम्ही बनवू शकता. मी तुम्हाला मध्ये मध्ये माझा जो आताचा जो अर्निंग आहे ना त्याचा स्क्रीनशॉट मी नक्कीच लावेल आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि हे काही फेक नाहीये. जे पण मी आतापर्यंत व्हिडिओ बनवले आहेत ना ते एकदम बरोबर आणि योग्य पद्धतीचेच आहेत. खूप जणांचे कमेंट्स आहेत. तर चला, निंदकाचे घर असावे शेजारी, तर त्या पद्धतीने. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर मी माझ्या व्लॉग सोबत हे सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला बनवून तुम्हाला प्रेरित करेल. हा व्हिडिओ बनवण्याचा माझा एकच उद्देश आहे की माझ्यासारखा खूप जणांना अजून इतरांना मोटिवेट करणं, प्रेरणा देणं आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी मदत करणं. तर चला, भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ पाहत राहा आणि स्वतःही व्हिडिओ बनवत राहा. तर भेटू आपण नंतर अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.